आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे। अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक परिसरातील प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची बोट बुडाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी 7 वाजता घडली आहे। या घटनेत धुळ्याच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन टीमच्या 3 जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून आतापर्यंत या दुर्घटनेतील 4 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून अजून 3 मृतदेह प्रवरा पात्रात अडकले असल्याची माहिती समजली आहे। काल बुधवारी सागर जेडगुले आणि अर्जुन जेडगुले या 2 कोवळ्या तरुणांचा प्रवरा पात्रात अंघोळ करताना पाण्यात बुडून मृत्यू झाला होता। त्यातील अर्जुन जेडगुले याचा मृतदेह सापडला नव्हता, त्यामुळे त्याचा मृतदेह शोधण्याकामी आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल झाली। त्यांनी आज सकाळी 6:30 वाजल्याच्या सुमारास अर्जुन जेडगुले याचा मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली। मात्र आपत्ती व्यवस्थापन जवानांच्या बोटला पाण्याचा अंदाज आला नाही, तसंच पाण्याच्या भवऱ्यात ही बोट गुंतली आणि पलटी झाली। या दुर्घटनेत स्थानिक ग्रामस्थ गणेश देशमुख यांच्यासह 4 जण बुडाले। यावेळी प्रसंगावधान राखून बाहेर असलेल्या आपत्ती व्यवस्थापन जवानांच्या काही साथीदारांनी तात्काळ पाण्यात उड्या टाकून बेपत्ता जवानांचा शोध सुरू केला। मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं शिवाय पाण्याचा जास्त प्रवाह असल्यामुळे यातील 3 जण पाण्यातच मयत झाले होते, तर यातील पंकज पवार या जवानाला वाचवण्यात यश आलं। प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा या धुळ्याच्या आपत्ती व्यवस्थापन जवानांचा 3घांचा मृत्यू झाला असून सुगावच्या गणेश देशमुख यांचा अजून शोध सुरू आहे, तर आपत्ती व्यवस्थापनचा अजून एक जवानही पाण्यात अडकला असल्याची माहिती समोर आली आहे। आतापर्यंत सागर जेडगुली या तरुणासह प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा यांचे मृतदेह शोधण्यात यश आलं असून अजून 3 जण पाण्यात असल्याची माहिती समजली आहे। या घटनेची माहिती कळताच अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे, PSI भूषण हंडोरे यांनी आपल्या टीमसह भेट देऊन घटनेचा आढावा घेत मदत कार्य सुरू केलं। या घटनेची माहिती कळताच अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली। या घटनेनं सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के यांचा सुगावहून रिपोर्ट। आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।